अकोल्याच्या मोठी उमरी भागात आज पावसाने हाहाकार घातलेला आहे। अतिवृष्टी झाल्यासारखा अकोल्याच्या मोठी उमरी भागात पाऊस पडलेला आहे। आपण पाहू शकता अनेक ठिकाणी रस्ते जलमय झालेले आहे, अर्थातच नदीचं स्वरूप आलेलं आहे। अनेकांच्या घरा हा जर सध्या स्थिती पाहिला तर विठ्ठलनगर परिसर आहे। या विठ्ठलनगर परिसरातील अनेक घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, नाल्याचं पाणी शिरलेलं आहे। कृषी विद्यापीठाचा नाला इथून वाहतो आणि या नाल्याचं पाणी जर पाहिलं तर लोकांच्या घरामध्ये शिरलेलं आहे। जवळपास घरामध्ये कमरी इतकं तर काहींच्या ठिकाणी गुडघाभर पाणी शिरलेलं आहे। संसार उपयोगी साहित्य असेल, काही त्यांचे पूर्णतः या पाण्याखाली गेलेले आहेत। अनाज असेल, काही धान्य म्हणजे अर्थातच धान्य प्रचंड हाल होत आहेत। काही लोकांनी इथं अडकलेले होते, त्यांना सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। रेस्क्यू पथक देखील इथं दाखल झालेलं आहे, रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे। मोठ्या प्रमाणात इथं पाणी साचलेलं आहे, आपण पाहू शकता। त्यांचे साहित्य, फ्रीज, त्यानंतर जो पाण्याचा ड्रम असेल तो पूर्णतः पाण्यामध्ये तरंगताना दिसतोय। तसेच जर पुढे जर पाहिलं तर काही भांडे असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरंगताना दिसत आहेत। किचन मधले सर्व सामान त्यांचं या ठिकाणी तरंगताना दिसून येत आहे। कपाट अक्षरशः यांच्या अनेकांचे संसार इथं उघड्यावर आलेले आहेत। नेमकं इथली काय परिस्थिती आहे आपण यांच्यासोबत जाणून घ्या। दादा, काय सांगाल, कशी परिस्थिती आहे? काहीच नाही, सगळं गंभीर परिस्थिती आहे। पूर्ण घरचे लोक पूर्ण पाणीत होते, सगळ्यांना बाहेर काढलं आणि केलं, संकली वगैरे लावून दिली पण पूर्ण अनाज पाणी सगळं ओला झाला। निश्चितच आपण जर पाहिलं तर अनेकांची भीषण परिस्थिती इथं दिसून येत आहे। अनेकांचे संसार इथं उघड्यावर आलेले आहेत। रेस्क्यू पथक इथं दाखल झालेलं आहे। लोकप्रतिनिधी अद्यापपर्यंत इथं आलेले नाही आहेत। या संपूर्ण घटनेचा आपण अपडेट देणारच आहोत। अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।